महाविकास आघाडीमधील जागा वाटप अद्याप निश्चित झालेले नाही. अनेक जागांवर तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले असलं तर काही मोजक्या जागांबाबतचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महाविकास आघाडीतील नेत्यांमधील बैठकांचे सत्र सुरू असतानाच आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी पोहोचले. उद्धव ठाकरे यांच्याकडे 23 लोकसभा मतदारसंघाची यादी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवार यांच्याशी चर्चा करून 23 लोकसभा मतदारसंघाच्या जागा या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे ठेवण्याचा प्रयत्न ते करतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान या दोन्ही नेत्यांमधील चर्चेनंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करून उद्या दुपारी 12 वाजता महाविकास आघाडीची पुन्हा बैठक बोलावण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचा समावेश महाविकास आघाडीमध्ये व्हावा यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करून उद्या दुपारी 12 वाजता मवियाची पुन्हा बैठक आयोजित करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा अंतिम निर्णय उद्याच्या या बैठकीत होण्याची शक्यता आहे. या बैठकीचे ठिकाणी अद्याप निश्चित झाले नसले तरी शरद पवार यांच्या निवासस्थानी म्हणजेच सिल्वर ओकवरच ही बैठक होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बैठकांचे सत्र सुरू आहे. मात्र असे असले तरी जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. हा जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आता स्वतः उद्धव ठाकरे हे मैदानात उतरले आहेत. शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यासाठी ते शरद पवार यांचे निवासस्थानी दाखल झाले आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत 23 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या 23 लोकसभा मतदारसंघावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दावा केला आहे, तर यातील काही मतदारसंघावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस तर काही मतदारसंघावर काँग्रेसचा दावा आहे.